सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी 8 अत्यंत महत्त्वाचे निर्णय जे सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे असे निर्णय आपण आज या व्हिडिओच्या अनुषंगाने पाहणार आहोत। कोणते ते महत्त्वाचे 8 निर्णय आहेत, कोणासाठी आहे, कशाशी संबंधित आहेत, यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये 30 पेक्षाही जास्त निर्णय जे सरकारी कर्मचारी असेल, सर्वसामान्य असेल यांच्याशी निगडीत घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी 8 महत्त्वाचे निर्णय जे सरकारी कर्मचाऱ्यांशी अनुषंगाने घेण्यात आलेले आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आजच्या दिवसातला पहिला जो मंत्रिमंडळातला निर्णय आहे तो म्हणजे राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ, सुमारे 40,000 होमगार्डला याचा फायदा होणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय होमगार्ड यांच्याशी संबंधित घेण्यात आलेला आहे। तसंच आजच्या दिवसातला दुसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो कोतवालांच्या मानधनाशी संबंधित आहे। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्यात आलेली आहे। सोबतच त्यांना अनुकंप धोरण सुद्धा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बऱ्याच दिवसापासून कोतवालांची ही मागणी होती, अखेर ती मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेली आहे। सोबतच आजच्या दिवसातला तिसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो अधिसंख्य कर्मचाऱ्यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा आहे। अधिसंख्य कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा तांत्रिक खंड आता क्षमापित असणार आहे। त्यामुळे अधिसंख्य पदावर काम करणाऱ्या हजारो लाखो कर्मचाऱ्यांना या आदेशामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। आजच्या दिवसातला चौथा महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे जो मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसंच प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय असणार आहे। ते अनुदान आता दिलं जाणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय ग्राम रोजगार सेवकांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलेला आहे। आजच्या दिवसातला पुढील महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचा घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेतील 2005 नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय आता जुन्या पेन्शनचा देण्याची संधी या निर्णयामुळे आता उपलब्ध होणार आहे, ज्याचा फायदा राज्यातील लाखो जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे। आजच्या दिवसातला सर्वात महत्त्वाचा निर्णय, ज्या निर्णयाची प्रतीक्षा पेन्शनधारक राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते, ही मागणी बऱ्याच दिवसापासून लावून धरण्यात आलेली होती। त्यामध्ये आता ग्रॅज्युटी आणि डेथ ग्रॅज्युटी ही जी 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत होती त्याची मर्यादा आता वाढवून 20 लाख अशी करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा या शासन मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणार आहे, मिळणार आहे। लवकरच या संदर्भातले शासन आदेश सुद्धा आता लवकरच निर्गमित होणार आहे। त्यामुळे निश्चितच आज झालेली मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने महत्त्वाची होती। सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे आणि 4,860 ही नवीन पदं आता निर्माण केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। असे हे महत्त्वाचे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले होते। आपणास सुद्धा ते आवडले असतील। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।